1 महिन्यानंतर परत एकदा त्यांनी आमच्या घरात येऊन तपासावं, आम्ही ईव्ही वापरतोय की नाही वापरतोय, आम्ही चार्ज करतोय की नाही करतोय. म्हणून आमच्या घरात काय चाललंय हे बघितल्यापेक्षा ते कधी ईव्ही वापरायला सुरू करणार आहेत हे प्रश्न विचारावं. तरी शेवटी त्यांना भारतावर प्रेम नाहीये का? ते भारताचे नागरिक नाहीये का? काँग्रेसचे असले तरी, विरोधक असले तरी भारतीय असणं आणि आपल्या देशासाठी तुम्ही काय योगदान देताय या कठीण परिस्थितीमध्ये, हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याबद्दल विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून कधीतरी विचार करावा. आंबा आणि काजू बागायतदार नाहीये, ती युबीटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चे नेते मंडळींनी तो काढलेला मोर्चा आहे. आंबा बागायतदार जे सिंधुदुर्गातले आहेत ते सगळे आमच्या संपर्कात आहेत. त्यांना सगळ्यांना सरकारवर विश्वास आहे. आता त्यावर एक राजकीय मोर्चा आहे ज्याच्यामध्ये राजू शेट्टीजी आहेत, बाकी सगळे जे आहेत. आता शेवटी त्यांना विरोधक म्हणून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण राज्य सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कालही आमची मंत्रिमंडळात त्याच्याबद्दल बैठक झाली, म्हणजे चर्चा झाली. त्याचबरोबर पंचनामे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. प्रत्येकाचं नुकसान किती झालं याची माहिती दिल्याशिवाय, माहिती आल्याशिवाय आपण मदत करू शकतो का? आणि म्हणून बिनकामे आमचे काही विरोधक राहिलेले आहेत, त्यांनी आझाद मैदानला एकत्र व्हावं, आंदोलन करावं. आंदोलन करण्यामध्ये काही हरकत नाही, पण शेवटी आंबा बागायतदारांना, काजू बागायतदारांना आमचंच महायुतीचं सरकार मदत करणार. आणि नुसतं मदत करणार नाही, पुढच्या सीझनमध्ये हे संकट त्यांच्यावर येता कामा नये याची पूर्ण काळजी घेणार.